काकू कुठचं आहे? गणगाची उसळ. हा, गणगाची उसळ. पण आता हे गणगा म्हणजे काय आहे? हे गणग म्हणजे आपण लाह्या फोडतो ना, लाह्या करतो. काय हे जोंधळे आहेत. लाह्या करताना जोंधळे घालतो. ते लाह्या फुटल्यानंतर हे न फुटलेले जे जोंधळे असतात त्याला गणग म्हणतात. अच्छा, ओके ओके ओके. तर हे आपण घेतले आणि ह्याची उसळ आपण ह्याचे पावडर करणार, म्हणजे जाड जाड रव्यासारखं मिक्सर मधनं काढणार आणि मग त्याच्यात ताक, पाणी, मीठ, तिखट वगैरे घालून भिजवून ठेवणार 15 मिनिटं वगैरे, म्हणजे ते भिजेल आणि मग ते फोडणीला टाकायचं. सगळी आपली गुपितं आता सांगू नका. बरोबर, शिकवा नीट. बरं, आधी साहित्य बघूया. गणगाच्या उसळला काय काय लागणार सांगतो. गणग, जाड शेंगदाण्याचं कूट, खोबरं, कोथिंबीर, तिखट, कडीलिंब, मिरच्या, दही, मोहरी आणि मीठ. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि काकूनी सांगितलं होतं साहित्यामध्ये की जे आपण गणंग घेतलेले होते, ज्या लाह्या झाल्या नाहीत आणि त्याच्यानंतर जे उरलेलं होतं तर ते आपण वापरणार आहोत. पण त्याची सुद्धा काकू ही तुम्ही पावडर केली रव्यासारखी, रवाळ, अगदी बारीक नाही, रवाळ केलेलं आहे. तर आता हे मिक्स करायचं दह्यामध्ये. तर हे प्रथम घालायचं. तिखट, मीठ, दही सगळं हवंय. नको, आंबट होईल ते. अच्छा, थोडंसंच दही. हो, आंबटपणा थोडा वेळाचा. अच्छा, पाणी घालू. सगळं तिखट मीठ सगळीकडे लागून घालू पाणी. हो, पाणी घाल. आता काय करायचं आहे? हे 15 मिनिटं थांबायचं. 15 मिनिटं असंच ठेवायचं आणि मग नंतर शिजवायला घालायचं. फोडणीला घालायचं. फोडणी पण करायची आहे. ठीक आहे, फोडणी करून त्याच्यात हे टाकायचं. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. 5 मिनिटं थांबूया, तोपर्यंत फोडणीची तयारी करते. गणंग आपण जे भिजवले तर तेही आता भिजलेले आहेत आणि फोडणीची तयारी आलेली आहे. तर फोडणी करायची तेलाची. काय काय घालायचं? मोहरी आणि मिरच्या, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कडीलिंब घातल्या असं मस्त तडतडतो. मिरच्या 2-3 तिखट घातलंय ना त्याच्यामध्ये. भिजवताना आपण घातलंय ना. बरं, पण मग काकू दाण्याचं कूट आणि खोबरं कोथिंबीर मग कधी घालायचं आपण? सजवताना? नाही, वाफ आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एक वाफ द्यायला लागते. अच्छा, आणि मग नंतर कोथिंबीर आणि खोबरं वर घालायचं. ओके, मग आता 1-2 मिनिटं वाफूया. ठीक, 2-4 मिनिटं बघूया. आपल्याला ते बघायला लागेल ना शिजतंय का नाही ते. शिजतं ते. ठीक आहे, वाफ येते ना. हा, म्हणजे चांगली सणसणीत वाफ आणायची आणि मग आपल्याला कळेल ते. शेंगदाण्याचं कूट घालायचं. हा, मग कूट घालायचं, मग परत वाफ आणायची ना. हो, ओके, त्याची तयारी आली आहे ना व्यवस्थित? वाफ बघू. हो, आली ना. मग फुललं पण आहे ना ते जरा. आता हे घालू का? शेंगदाण्याचं कूट घालू. किती घालायचं सांगा? सगळं घाल. हे एवढं लागेल? बस. मला वाटतं त्याच्यामुळे ते अजून सरसरीत पण होईल ना चांगलं. झाकून ठेव परत. पण मग खोबरं कोथिंबीर कधी घालू? आत्ता घातलंच तरी चालेल, नंतर घातलंच तरी चालेल. ठीक आहे, घालून घेऊया म्हणजे मग त्याची पण छान चव उतरेल. ओलं खोबरं, कोथिंबीर, दाण्याचं कूट असं आत्ता घातलं आणि आता परत झाकण ठेवलं की वाफ येईल. येस, आणि मग रेडी ना. रेडी. ओके, पटकन 2 मिनिटात अशी छोटीशी वाफ आणतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य कृती घ्या. गणगाची उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गणगाचे दाणे, शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं, कोथिंबीर, तिखट, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, दही, मोहरी आणि मीठ. कृती: प्रथम गणगाचे दाणे भरडून बारीक पूड करावी.
बाउलमध्ये गणगाच्या दाण्यांची भरड, तिखट, मीठ, दही आणि पाणी घालून मिश्रण 15 मिनिटं ठेवून द्यावं. कढईमध्ये मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी करावी. त्यामध्ये गणगाचं मिश्रण घालून परतून घ्यावं. शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.